श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। अज्ञानहतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2078व्या भागाचा मी पठण करीत आहे। आज पौष शुद्ध चतुर्दशी शुक्रवार दिनांक 2 जानेवारी 2026 उपदेशामृत संग्रह भाग 9 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 19/4/1997 बैठक क्रमांक 207 परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हेतगुज भाग 55। आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, आपल्या शास्त्राप्रमाणे आत्मा हा अमर आहे व तो निरनिराळ्या वेळी निरनिराळे देह धारण करून या भूमीवर पुन्हा पुन्हा त्याच्या गतीप्रमाणे येत असतो। मानवी देह प्राप्त झाल्यावरच तो ईश्वरी सेवा करू शकतो व पुढे सद्गती प्राप्त करून अखेरीस अनेक जन्मानंतर परमात्म्यामध्ये विलीन होतो। यालाच आत्म्यास मुक्ती प्राप्त झाली असे म्हणतात। आपल्या शास्त्राप्रमाणे ज्या व्यक्ती धर्माच्या तसेच मायभूमीच्या रक्षणासाठी लढताना मृत्यू पावतात त्यांच्याही आत्म्याला सद्गती लाभत असते। पूर्वी 6 ऑगस्ट 1945 रोजी हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब पडला होता व त्यावेळी महायुद्ध चालू होते। तसेच महाभारतातील युद्धाच्या वेळी अनेक सैनिक मारले गेले होते। त्या सर्वांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त झालेली आहे। आपल्याकडे शूर होऊन गेलेल्या व्यक्तींचे पुतळे उभारण्याची पद्धत आहे। त्यामुळे त्यांच्या कार्याची नित्य स्मृती तरुण पिढीला येऊन त्यांचे जीवनही त्याच प्रकारे धर्माच्या व मायभूमीच्या संरक्षणाकडे आकर्षिले जाते। त्यामुळे असे आदर्श व्यक्तींचे जरूर पुतळे मुख्य ठिकाणी बसवावेत। इतर सामान्यांचे पुतळे करून ठेवू नयेत। सामान्य व्यक्ती मृत झाल्यावर त्यांचे विस्मरण जेवढ्या लवकर होईल तेवढे चांगले असते। प्रातस्मरणीय व्यक्तींचे जरूर स्मरण करावे। सामान्य व्यक्ती मृत झाल्यावर त्यांचे दुःख जास्तीत जास्त 1 वर्षे करणे योग्य असते। अशा दुःखाचे विस्मरण झाल्यावरच मनुष्य हा इतर व्यवहारात आनंदाने पूर्णतः कार्यरत राहत असतो। खूप ठिकाणी अजूनही घरोघरी मृत व्यक्तींचे फोटो पुतळे अनेक वर्षानुवर्षे लावलेले दिसून येतात। ते चूकच आहे। असे वागण्याने तुमचे जीवन दुःखमय होऊन कोमेजून जाईल। असे वागल्याने मनुष्य उगीचच खोट्या मायेत अडकून पडत असतो। मृत व्यक्तीसाठी कितीही तुम्ही आक्रोश केला तरी ती पुन्हा येत नसते। करपलेली कळी पुन्हा कधीच उमलत नाही। हेच आपल्या संस्कृतीचे तत्वज्ञान आहे। मृत व्यक्तीचे फोटो पाहून तुम्ही त्यांचे सतत स्मरण केल्याने त्यांचा आत्मा येथेच अडकून राहतो व त्यांना सद्गती मिळण्यास अडचणी येतात। व्यक्ती मृत झाल्यावर सर्व क्रियाकर्म तसेच श्राद्ध पक्ष शास्त्राप्रमाणे मंत्रोच्चारात जरूर करावीत। मंत्रोच्चाराचा मोठा प्रभाव असतो। त्यामुळेच मृत व्यक्तीच्या आत्म्याला लवकर सद्गती मिळण्यासाठी मदत होत असते। हल्ली सुशिक्षित माणसे व्यक्ती मृत झाल्यावर कोणतेही विधी करताना दिसत नाहीत। किंबहुना ते त्या क्रियाकर्माला लागणारे पैसे अनाथालयाला शिक्षण संस्थेला देणगी देत असतात। तसे तुम्ही कोणीही गैर वागू नका। तसे गैर वागल्यावर कालांतराने त्या मृत व्यक्तीच्या आत्म्याला सद्गती न मिळाल्यामुळेच असे आत्मे कोणत्या ना कोणत्या रूपाने तेथे परत येऊन त्या घराण्यांना त्रास देत राहतात। आजपर्यंत अनेक घराणी अशा गैरवागण्याने खाली आलेली आहेत। या गोष्टी सामान्यांच्या लक्षात येत नाहीत आणि लक्षात येईपर्यंत खूप कालावधी मध्ये निघून जातो व त्यामुळे अनेक नानाविध संकटांना सर्वांना तोंड द्यावे लागते। हल्ली समाजात एकत्र कुटुंब पद्धती कुठेही राहिलेली नसल्याने कोणाच्याही वर नियंत्रण राहिलेले नाही। त्यातून घराघरातून पती पत्नी हे नोकरीच्या निमित्ताने दिवसभर घराच्या बाहेर राहतात। त्यामुळे समाजात कुठेही संस्कार दिसून येत नाही।
आणि पैसाही सर्वांच्या हातात मुबलक प्रमाणात येऊ लागला आहे. घरात फ्री वातावरण असते, त्यामुळे नवऱ्याला व वडिलांनाही अरे तुरे म्हणू लागले आहेत. वडील ऑफिसमधून घरी आल्यावर मुलांशी घरात क्रिकेट खेळत असतात, त्यामुळे पूर्वीसारखे संस्कार कुठेही दिसून येत नाहीत. दिवसभर रेडिओ TV ही चालूच असतात. पूर्वी 15 ऑगस्ट 26 जानेवारीला सरकारी बिनसरकारी इमारतीवर रोषणाई असायची. हल्ली तशी रोषणाई राहिली नाही. तसेच त्या रोषणाईचे आकर्षणही कोणाला राहिलेले दिसत नाही. सुखाची इतर साधने वाढल्याने अशी आकर्षणे कमी झाली आहेत. घरातील सत्यनारायणाच्या पूजेच्या प्रसंगी वास्तुशांतीचे वेळी, मुलांच्या वाढदिवशी घरात व घराच्या बाहेर लोक रोषणाई करू लागले आहेत. समाजातील सुखाचे प्रमाण व प्रकार वाढत गेल्यावर समाज हळूहळू अशा प्रकारे एका आकर्षणापासून दूर जाईल. समाजाला सगळ्या सुखाचा वीट येईल व तो निरुत्साही व निष्काम बनत जाईल. सत्ताधारी तसेच वरिष्ठ अधिकारी आळशी व भ्रष्टाचारी असल्याने कोणाचाही वचक दुसऱ्यावर राहिलेला दिसत नाही. पैशासाठी स्वाभिमान सोडला जात आहे, तसेच देशाभिमानही कुठेही दिसत नाही. त्यामुळेच देशही रसातळाला जाऊ लागला आहे. धर्माचे व अध्यात्माचे ज्ञानही विशेष कोणाला दिसत नाही. त्यामुळे धार्मिक कृत्ये कोणीही करताना दिसत नाहीत व जे करतात तेही घाईघाईने अशी कर्मे उरकताना दिसतात. व्याघ्रासन कोणीही वापरू नये, कारण ते वैराग्याचे प्रतीक आहे व ते प्रपंच वाईकाने वापरू नये असे शास्त्र आहे. वाघ हा हिंस्र पशु असला तरी तो फक्त भूक लागल्यावरच इतर जनावरांची हत्या करत असतो. एकदा शिकार मिळाली की व तिने पोट भरले की तो त्याच्या आजूबाजूने समोरून एखादे जनावर गेले तरी त्याला मारण्यासाठी जात नाही की त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. व्याघ्रासन हे पट्ट्यापट्ट्याच्या वाघाचे असते व असा वाघ सहसा सापडत नाही. त्याला आयुष्यही भरपूर असते. व्याघ्रांबर हे भगवान शंकराचे आसन असल्यानेच ते वैराग्यशील व्यक्तीनेच वापरणे आवश्यक असते. आपण फार दूरदृष्टीने निरनिराळ्या गावात सत्संग मंडळे स्थापन केली आहेत. या सत्संग मंडळातील प्रत्येक सभासद हा कार्यकर्ताच असणे गरजेचे आहे. सर्व सभासदांनी कार्याच्या आवश्यकतेनुसार एकत्र येऊन कार्य केले पाहिजे. कार्याला माणसे उपयोगी पडतात, पैसा उपयोगी पडत नाहीत. धर्म ही आपली मुळात बैठक आहे. आपल्या कार्यासाठी लागणारा निधी हा भक्तांनीच दारोदारी जाऊन जमवायचा आहे. भिक्षा मागण्याची परंपरा ही शिष्यांची आहे. गुरूंनी कधीही भिक्षा मागू नये. समर्थ रामदास स्वामींनीही याच परंपरेतून शिष्यांकडून कार्य करून घेतले होते. छोटासा गुळाचा खडा जसा पदार्थाला चव आणतो, तसे गुरु शिष्यांच्या जीवनात फरक घडवतात. परमार्थात भिक्षा मागणे हा राजमार्ग आहे. तेव्हा प्रत्येक भक्ताने या कार्यासाठी भिक्षा ही मागितलीच पाहिजे. या ईश्वरी कार्यासाठी समाजात नाटके करून, सिनेमे दाखवून पैसा गोळा करणे काही योग्य नाही. तसे केले तर कार्यकर्ते भक्त हे कमकुवत आहेत असे दिसून येईल. तेव्हा सर्वांनी सतत बरोबर संस्थेचे पावती पुस्तक ठेवून कार्य करीत राहा. आपण हाती घेतलेले कार्य हे माझे स्वतःचे नसून ते ईश्वरी शक्तीचे कार्य आहे, हे लक्षात घ्या. या कार्यात सहभागी होण्याचे भाग्य सर्वांनाच मिळत नाही. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुन्हा भेटूया या हितगुजाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.